क्षणी हाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरून तातडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नवे डोळे भरुणे भरुणे हो नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून आजच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वर्ष श्राद्ध निमित्त निवडलेला अभंग आहे. शोभाचं तसं म्हणलं तर शोभा तुकाराम आहे. कसं असतं माहिती का, आपल्या होता असं लागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी कवाट देवा. कोळी कन्या पुत्र सात्विक झाली होती शोभा महाराज. तिच्या तोंडाने कंटिन्यू भगवंताचं नामस्मरण चिंतन चालायचं. रडायचं नाही आणि मानी इकडे बाहेर यायचं. कोणी रडायचं नाही आता. आणि इकडे सगळ्यांनी बाहेर आतले आतमधले अण्णा अण्णा आतमधले सगळेजण बाहेर बोलत थोडं. शेवट ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच वेळेस सतीने यायचं आणि ब्रह्मदेवाने वाचायचं हे मृत्यू अटळ आहे. शरीर हे जुन्या कपड्यासारखं आहे. महाराज सांगतात, कबीर महाराज सांगतात, शरीर जाने है तो जाने दो लेकिन अपने आत्मा को मत जाने दो. शरीर हे नाशिवंत आहे, आत्मा अमर आहे. 84 नंतर मनुष्याचा जन्म होतो महाराज. आणि त्या 84 नंतर मनुष्याचा जन्म होतो आणि त्या ह्या मनुष्याच्या जन्मामध्ये येऊनच जसं आपलं मनमाड जंक्शन आहे रेल्वे स्टेशनचं, त्याप्रमाणे त्या जंक्शनला गेल्यानंतर तिथून सगळीकडे 4ही बाजूने मार्ग फुटतात आणि मग कोणत्या दिशेने जायचं हे त्या जंक्शनवरून कळतं. तसे त्याप्रमाणे मनुष्य 84 नंतर आपण सर्व प्राण्यामध्ये, गायीमध्ये, जनावरांमध्ये, सर्वांमध्ये फिरायला लागतं आणि नंतर मनुष्याचा जन्म येतो. आणि मनुष्याचा जन्म आल्यानंतरच जन्म मरणाचं जर फेऱ्यातून वाचायचं असेल तर त्या मनुष्याच्या जन्मामध्ये वाचता येतं महाराज. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय करायला लागतं, ठाईचं बैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवन मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी ना असता अनेक साधन वाहत स्यान विठोबाची. याच्यापेक्षा साधं सोपं मार्ग आहे महाराज. त्यामुळे भगवंत तुकाराम महाराज सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ह्या मनुष्याच्या जन्मामध्ये येऊनच आपल्याला काय करायचे ते मार्ग निवडता येईल. जंक्शन निवडल्यानंतर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय, येऊन काय करायचं आपल्याला. कारण जगाच्या बाजारी सर्व काय मिळे तरी दुर्लभ संत होती. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पावर दोंदन. जगाच्या बाजारी सर्व काय मिळत तरीही दुर्लभ संत भेटी. पूर्वजन्म ज्याचे असेल पुण्य त्याच्याच मुखामध्ये रामकृष्ण हरी. जगाच्या बाजारामध्ये सर्व काय भेटतं महाराज, पण संत भेट ही दुर्लभ आहे. तुकाराम महाराज सांगतात, येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या माणसा. येताना काही आणत नाही महाराज आणि जाताना देखील काही नेत नाही संग. परंतु जाताना ही आपली सामुग्री कोणती नेली होती महाराज, पाप आणि पुण्य. आपण जगामध्ये जन्माला आल्यापासून आपण या पृथ्वीतलावरती काय केलंय, येऊन आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे आणि किती सामग्री साठवलेली आहे महाराज. कोणती
तू म्हणशील गाडी आणि बंगला ते येतेच राहील सारं यमाचा पडेल फासा भल्या माणसा. तू म्हणशील बाईल आणि पोरे ते येतेच राहील सारे यमाचा पडेल फासा भल्या माणसा. येताना घेऊन आला सगळ्यात जाताना घेऊन जाशील काय नको आज विमान धरू भल्या